बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्म पितामह अशी ओळख असलेलं एक निस्पृह नाव म्हणजेच शिवाजीराव अंकुशराव पंडित होय. गेवराई पंचायत समितीचे सभापती, बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे मंत्री, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री अशी विविध राजकीय पदे भूषवणाऱ्या शिवाजीराव पंडित उर्फ दादांनी आपल्या आयुष्याची गेली 60 वर्ष राजकारण आणि समाजकारणासाठी खर्चिली आहेत. जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून 90% गेवराई तालुक्याला सिंचनाखाली आणून गेवराई घळाटाचा शाप पुसणारे पाणीदार लोकनेते म्हणजेच शिवाजीराव पंडित होय. गढीच्या माळ रानावर जय भवानी सहकारी साखर कारखाना उभारणारे आणि माऊली सहकारी सूत गिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधारवड ठरलेले सहकार महर्षी म्हणजेच शिवाजीराव पंडित होय. जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे शिक्षण महर्षी म्हणजेच शिवाजीराव पंडित होय. शिक्षण संस्था, सहकारी संस्था, MSEB, ST महामंडळ अशा विविध माध्यमातून गेवराई तालुक्यातील हजारो कुटुंबांच्या रोजगाराला कारण ठरलेले कर्मयोगी म्हणजे शिवाजीराव पंडित होय. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळेच बीड जिल्ह्यातील जनता त्यांना आदराने दादा म्हणते, ते उगाच नाही. शिवाजीराव पंडित उर्फ दादा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1936 साली गेवराई तालुक्यातील दैठण या छोट्याशा खेड्यात झाला. वडील अंकुशराव पंडित हे शेतकरी तर आई कृष्णादेवी या गृहिणी. घरात आजोबांपासून पिढीजात सावकारकी असल्यानं दैठणमधील पंडितांचं हे घर सुरुवातीपासूनच श्रीमंत घराणं म्हणून ओळखलं जात होतं. त्यामुळे अंकुशराव पंडितांनी आपल्या या थोरल्या मुलाला शिक्षणासाठी संभाजीनगरला ठेवलं. 7वी पर्यंतचं शिक्षण संभाजीनगरला घेतल्यानंतर 1948 साली गेवराईत पहिली माध्यमिक शाळा निघाली आणि शिवाजीराव दादा शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात परत आले. गेवराईतील शालेय शिक्षणानंतर पुन्हा संभाजीनगरला जाऊन तिथेच त्यांनी BA पदवी घेतली. शिक्षण चालू असतानाच क्रीडा क्षेत्राची विलक्षण आवड असलेल्या शिवाजीराव पंडित यांनी व्हॉलीबॉल या खेळात आपलं नाव राज्यभर गाजवलं. ते महाविद्यालयाच्या टीमसह आपल्या विद्यापीठाच्या टीमचेही कर्णधार होते. पट्टीचे खेळाडू असलेल्या शिवाजीराव दादांनी आपल्या कॉलेज आणि विद्यापीठाला त्या काळात द्विभाषिक मराठी राज्याच्या बडोदा संस्थानात झालेल्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत आपल्या एकट्याच्या खेळाच्या बळावर उपविजेतेपद मिळवून दिलं होतं. असे हे उत्तम खेळाडू असलेले शिवाजीराव पंडित राजकारणात आले ते योगायोगाने. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील शारदा देवींशी 1961 साली त्यांचा विवाह झाला. त्यांचे सासरे बाबूराव पाटील अनगरकर हे त्यावेळी राजकारणात सक्रिय होते. संभाजीनगरच्या MP लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या शिवाजीराव दादांना बाबूराव पाटील यांनी राजकारणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि समाजकारणाची दीक्षा दिली. त्यांच्या या राजकीय गुरुमंत्रानंतर त्यांच्यातील राजकारणाची गोडी वाढीस लागली. 1962 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि दादांचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट सयाजीराव पंडित हे गेवराई विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यांनी शिवाजीराव पंडितांना या निवडणुकीत प्रचारसूत्र सांभाळण्याची विनंती केली. आपल्या ज्येष्ठ चुलत बंधूंच्या आग्रहानंतर शिवाजीराव दादांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रचाराच्या निमित्तानं श्री गणेशा केला. त्यांच्या नेटक्या नियोजनामुळं ॲडव्होकेट सयाजीराव पंडित हे विक्रमी मतांनी विजयी झाले. त्या वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या. धोंडराई गटातून शिवाजीराव पंडित यांनी निवडणूक लढवीत राजकारणातील आपलंही पहिलं पाऊल टाकलं. ते निवडून आले आणि त्यांच्या गळ्यात गेवराई पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ पडली. पुढची सलग 10 वर्ष ते गेवराई पंचायत समितीचे सभापती होते. 1972 साली ते बीडच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 7 वर्ष त्यांनी हे अध्यक्षपद सांभाळलं. 1978 साली गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाले. आपल्या 2 वर्षाच्या काळात त्यांनी गेवराई तालुक्यासह महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपला ठसा उमटविला. 1980 साली ते दुसऱ्यांदा आमदार झाले. 1990 साली ते तिसऱ्यांदा आमदार झाले.
तिसऱ्यांदा आमदार झालेल्या शिवाजीराव पंडित उर्फ दादांना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये आग्रहाने रोजगार हमी योजना, फलोत्पादन व कृषी संवर्धन अशा खात्याचे मंत्री केले. मराठवाड्यातील परभणी सारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाठविले. या दोन्ही जबाबदाऱ्या दादांनी समर्थपणे पेलल्या. दैठणसारख्या छोट्याशा खेड्यातून प्रवास सुरू झालेल्या शिवाजीराव पंडित उर्फ दादांच्या आयुष्याचा राजकीय आलेख असा चढत चढत राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत विस्तारला गेला. एक लोकाभिमुख नेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजीराव पंडित उर्फ दादा होत. आपल्या पंचायत समितीच्या सभापती काळात गाव तिथे रस्ता आणि गट तिथे शाळा अशी उद्दिष्ट घेऊन ते तालुकाभर फिरले. गेवराई तालुका काळ्या मातीचा, 20-20 फूट खोदलं तरी तळ लागायचं नाही अशा मातीत तालुक्याचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून दगड मुरुमांनी ती भरून घेत दादांनी तालुकाभर रस्त्यांचे जाळे विणले. आज जे तालुक्यात सारी गावं डांबरी रस्त्यांनी जोडली आहेत त्याचा पाया शिवाजीराव पंडित यांनी त्या काळात घातलाय. म्हणूनच ही दळणवळण क्रांती झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शाळांचंही तेच. गावात शाळेला मान्यता मिळवून द्यायची. सरकारी निधीत शाळेची इमारत उभी राहायची नाही. तेव्हा सभापती असलेले शिवाजीराव पंडित आपल्या धोत्राचा पदर करून ग्रामस्थांकडून लोकनिधी गोळा करीत आणि शाळेची इमारत बांधून देत. पंचायत समिती सभापती असताना जिल्हा परिषदेचा गट तिथे शाळा आणि पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यावर पंचायत समितीचा गण तिथे शाळा, तर आमदार झाल्यावर गाव तिथे शाळा असे संकल्प सोडून शिवाजीराव दादांनी गेवराई तालुक्यात सरकारी शाळा गावोगावी पोहोचविल्या. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आलेख मोठा आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजीराव पंडित यांनी भेटून जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या भूमिपूजनाला निमंत्रित केलं. निधीअभावी लाल फितीत अडकलेल्या या कालव्याला त्यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत सरकारी निधी मिळवून दिलाच, पण आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उपयोग करून रोजगार हमी योजनेवरील मजुरांमार्फत कालव्याच्या कामाला गती दिली. दुष्काळ निधीचा उपयोग करून हे काम पूर्णत्वास गेलं. केवळ शिवाजीराव दादांच्या प्रयत्नामुळे 140 किलोमीटर असलेला हा कालवा एकट्या गेवराई या एकाच तालुक्यातून शेकडो वळणं घेत 94 किलोमीटर फिरवला गेला. त्यांच्यामुळे तालुक्याची 70,000 एकर शेतजमीन सिंचनाखाली येऊन हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बागायती शेतीची क्रांती झाली आहे. 1972च्या दुष्काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदी असताना त्यांनी या कालव्याच्या कामाकडे लक्ष दिलंच, पण जिल्ह्याच्या दुष्काळ निवारणावर ठोस उपाय करून एका मोठ्या नैसर्गिक संकटातून जिल्ह्याला वाचवायला मदत केली. दादांचं नियोजन इतकं सूक्ष्म असायचं की रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लहान मुलांसाठी त्यांनी कामाच्या ठिकाणी पाळणाघरं उभारली. त्यांची ही कल्पना पूर्ण राज्यभर गेली. जनावरांच्या छावण्या उभारून शेतकऱ्यांची मुकी जनावरं वाचवली. ऐन दुष्काळात ते जिल्ह्यातील लोकांचे मुक्तिदाते बनले. त्यांच्या या कामाचे महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार आदींनी कौतुक केलंच, पण दुष्काळ पाहणीसाठी आष्टी दौऱ्यावर आलेल्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही साक्षात त्यांचं कौतुक केलं. कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात फक्त पाणी खेळवून शिवाजीदादा थांबले नाहीत. गेवराई तालुक्यात सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवून ते सहकार महर्षी झाले. गडीच्या माळरानावर जय भवानी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. तत्कालीन नेते सुंदरराव सोळंके यांना गेवराई विधानसभेला बिनविरोध निवडून आणून त्या बदल्यात तालुक्याला साखर कारखाना मागितला. आज आपल्या तालुक्यासह परिसरातील 5 तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आधारवड म्हणून जय भवानी साखर कारखाना ओळखला जातो. जो भाग कधी काळी बाजरीचा बेल्ट म्हणून ओळखला जात होता तो आज ऊसाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध होऊ शकला, तो दादांमुळेच. भुके कंगाल शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाची हिरवळ आली ती केवळ दादांमुळेच. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अगदी नगण्य ऊसतोड कामगार हे फक्त गेवराई या एकाच तालुक्यात पाहायला मिळतात. कारण दादांनी आधी कालव्यातून सिंचन उपलब्ध करून दिलंच, नंतर कारखाना उभा करून या तालुक्याला ऊस तोडणाऱ्या नाही
तर ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण करून दिली. सहकाराचा हा त्यांचा प्रयोग इथेच थांबला नाही. माऊली सूतगिरणी, दूध डेअरी, भवानी अर्बन बँक, शिवशारदा मल्टीस्टेट पतसंस्था असा बहुआयामानं फिरला. शिवाजीराव दादांनी उभ्या केलेल्या या संस्था आपल्या गुणवत्तेनं आणि सचोटीमुळे लोकजीवनाचा भाग बनल्या आहेत. गेवराई तालुक्याच्या आर्थिक विकासाच्या रथाचे चाक बनले आहेत. गेवराई तालुक्यात आज सहकार आला आणि टिकलाय तो केवळ शिवाजीराव दादांमुळेच. त्यांनी सहकार्याचे चक्र गतीनं फिरवून शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उमऱ्यापर्यंत आर्थिक क्रांती नेली. त्याची गोड फळं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 3 पिढ्या आज खाताना दिसत आहेत. दादा म्हणजे लोकांमधील व्यक्ती, त्यांची सुखदुःख ओळखणारे मनकवडे. सरकारी शाळांबरोबर त्यांनी तालुक्यातील मुलांसाठी प्रवरानगरच्या धर्तीवर अद्ययावत इंग्लिश मीडियम स्कूल काढलं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज बरोबरच डेअरी, डिप्लोमा, फार्मसी, डीएड, बीएड असे बहुउपयोगी कॉलेजेस काढले. स्वतःच्याच खाजगी संस्था वाढवल्या नाहीत, तर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारख्या दर्जेदार संस्थांचे कॉलेजेस गेवराईत यावेत म्हणून दादांनी विशेष प्रयत्न केले. आपण उभ्या केलेल्या आणि आणलेल्या या संस्थांनी स्थानिक मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात हा त्यांचा हट्ट असायचा. आपल्या भागातील मुलांचा संस्थाच काय तर अगदी सरकारी नोकरीत टक्का वाढावा म्हणून MSCB आणि ST महामंडळावर असताना त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज गेवराई तालुका शिक्षित आहे तो दादांमुळेच. गेवराई तालुका सिंचनाखाली आहे तो दादांमुळेच. आज गेवराई तालुका ऊस उत्पादक आहे तो दादांमुळेच. आज गेवराई तालुका सहकाराच्या माध्यमातून जो समृद्ध आहे तो केवळ आणि केवळ दादांमुळेच. दादा म्हणजे गेवराई तालुक्याचे भाग्य विधाते आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची 6 दशकं गेवराई तालुक्यासाठी अर्पण केली आहेत. स्वतःच्या आयुष्याची तर दिलीच, पण आपले चिरंजीव अमरसिंह, जयसिंह आणि विजयसिंह यांनाही तालुक्याच्या विकासाचा धागा बनवलं. म्हणूनच ते गेवराई तालुक्याच्या विकासाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले आहेत. अशा दादांना आपल्या 85व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.